निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। मुंबई पालिका महायुती म्हणूनच लढणार असून मुंबई पालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा दावा आणि विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। महायुतीत कोणताही बेबनाव नाही, महायुतीत सर्व काही आलबेल आहे आणि एकनाथ शिंदे गंभीर चेहऱ्याचे आहेत, त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवू नका। शिंदे नाराज नाहीत अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। आम्हाला बदलायचं नाही तर बदलाचं राजकारण करायचं आहे, त्यामुळे आता पुन्हा ठाकरे आणि पवारांसोबत युती होणं शक्य नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। महाराष्ट्राचा विकास हाच पुढील 5 वर्षांचा अजेंडा आहे, तर 2023 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वरती जाईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आहे। गुंतवणूक आकर्षित करण्याची महाराष्ट्रात क्षमता आहे, गुजरातपेक्षा 3 पट अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, तर मुंबईत स्टार्टअपला चांगली गती मिळते आणि मुंबई स्टार्टअप कॅपिटल आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। धारावीच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे लवकरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार आणि धारावी पुनर्विकास पूर्ण करून दाखवणारच असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। गडचिरोलीमधून माओवाद पूर्णपणे संपवणार, गडचिरोलीला स्टील सिटी बनवणार, तर लवकरच गडचिरोलीत नवं विमानतळही उभारणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। कोणत्या अधिकाराने स्थगिती दिली तरी माझं नाव येतं, स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। हे समन्वयानं चालणारं सरकार आहे, आम्ही तिघं मिळून निर्णय घेतो, घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी एकट्या शिंदेची नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। विरोधकांना क्वालिटीची टीका करता येत नाही असा हल्लाबोल सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केला। जयंत पाटील, तुम्ही अजितदादांचं माझं ऐकत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही चुकीच्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी सांगता असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय। प्रीपेड मीटर बसवणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली। स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना दिवसाच्या विजेमध्ये 10% सूट देणार असं फडणवीसांनी सांगितलं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विधानसभेत गोंधळ झाला। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही, मुंडेंच्या राजीनाम्याची बातमी सभागृहाला दिली की नाही असा सवाल जयंत पाटलांनी विचारला। मुंडेंच्या राजीनाम्याबाबतच्या जयंत पाटलांच्या प्रश्नावरती अजित पवारांनी उत्तर दिलंय। सभागृह संपायच्या आत निवेदन दिलं जाईल असं अजित पवार म्हणाले। 11 मार्चला बलिदान दिनानिमित्त विधान भवनामध्ये कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे। या संदर्भात मिटकरींनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांना पत्र लिहिलंय। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं। छत्रपती संभाजी महाराज आणि राज्यपालांबद्दल अपशब्द वापरल्याने अनिल परबांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याआधीच माजी आमदार संजय कदमांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। संजय कदम 13 मार्चला शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या। या प्रकरणानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडून शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली आहे। यावेळेला पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने श्रीकांत शिंदेंनी घाटकोपरमध्ये वॉर्डनिहाय बैठका घेतल्या। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पीडित महिलेप्रकरणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर केल्याने सरसेनापती मोहितेंचे वारसदार आक्रमक झाले। त्यांनी संजय राऊतांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली। जळगावात मागील 24 तासात झालेल्या अपघातानंतर आमदार सुरेश भोळेंनी आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये भोळेंनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिलाय। लोक मेल्यावरच बैठका घ्यायच्या का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीचं भान देण्याचा इशारा दिलाय। लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटलांवरती हल्लाबोल केलाय। रोहित पवारांचं IT सेल जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहे, त्यामुळे त्याची गृह खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी हाकेंनी दिली आहे। या तर कैलास बोराडेलाही न्याय देण्यात यावा अशी मागणी हाकेंनी केली आहे। संभाजी महाराजांशी तुलना करणं योग्य नाही, अशांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। दत्ता गाडे ज्या
गुन्हाड गावामध्ये सापडला होता त्याच गावात पोलिसांची 20 जणांची टीम दत्ता गाडीसह दाखल झाली. चल हल्ला बोल सिनेमावरून सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ढसाळ कुटुंबाचा अपमान केलाय. रवींद्र सिंग नावाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत खालच्या दर्जाच्या शब्दात अपमान केल्याचा आरोप ढसाळ कुटुंबियांनी केलाय. सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये खोक्या अंगावरती पैशांची उधळण करताना दिसून येतोय. सतीश भोसलेकडे इतका पैसा नेमका आला कुठून असा सवाल उपस्थित केला जातोय. सतीश भोसलेंनी कैलास वाघ यांना बॅटने मारहाण केली होती. कैलास वाघ यांनी आपली आपबीती सांगितली. अंगावरती पेट्रोल टाकत बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली असंही वाघ यांनी सांगितलंय. साधारण 15 दिवस मला डांबून ठेवण्यात आलं होतं असंही वाघ म्हणाले. कोल्हापुरात भावी गँगस्टर तयार होत आहेत असा सवाल आता उपस्थित झालाय. सोशल मीडियावरती चक्क लहान मुलांचे एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 12 वर्षांच्या मुलांची सोशल मीडियावरती अकाउंट आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर मुलांच्या पालकांचं त्यांच्यावरती लक्ष आहे की नाही असा सवाल उपस्थित झालाय. पुण्याच्या भारतीय विद्यापीठ परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी 10 वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करत कारवाई केली. पालघरमध्ये ग्रामपंचायतची घरपट्टी न भरणाऱ्या कारखानदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी थेट कारखान्याच्या गेटवरती जाऊन बँड बाजा वाजवत घरपट्टी वसुलीचा अनोखा प्रयोग केला. बीडमधील मारहाण प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चांगलंच गाजत आहे. सुरेश धस यांच्या निकटवर्तीयाने 1.5 वर्षांपूर्वी एकाला मारहाण केली होती. मारहाण केलेली व्यक्ती आता समोर आली आहे आणि या व्यक्तीने मारहाण करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी सुद्धा केली. बदलापूरजवळील चामटोली गावातील शेतकऱ्याच्या काही भागातून रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेसाठी संरक्षक भिंतीचं काम सुरू करण्यात आलं. मात्र भूमापन केल्यानंतर सर्व्हेमध्ये तफावत आढळल्याने रेल्वे आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. पनवेल तळोजा आणि अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले. शासनाच्या जागेवर सुद्धा बांधकाम करून जागा हडपण्यात आली. मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याने कारवाई न केल्यास सिडको मुख्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधील कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवरती सोपवण्यात आली आहे. महिला दिनानिमित्ताने नवसारीच्या वासी बोरसी गावामध्ये लखपती दिदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी ही महिलांवरती सोपवण्यात आली. या कार्यक्रमासाठी 2165 महिला पोलीस कॉन्स्टेबल, 187 महिला PSI, 61 महिला PI, 16 महिला DYSP, 5 महिला IPS यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. नांदेड जिल्ह्यात हळद काढणीला सुरुवात झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यामध्ये अधिकच्या क्षेत्रावरती हळदीची लागवड करण्यात आली आहे. मात्र सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे हळदीच्या एकेरी उत्पादनामध्ये जवळपास 5% घट झाली. शेतीमध्ये येणाऱ्या नवनवीन संकटांवरती मात करत वाशिममधील एका शेतकऱ्याने नवा जुगाड शोधून काढलाय. परागीकरण घटत असल्याचं कांदा बीज उत्पादनावरती त्याचा परिणाम होत होता. यावेळेला नऊवारी साडी आणि धोतराचा वापर करत शेतकऱ्याने कृत्रिम परागीकरण करण्याचा नवा प्रयोग केला. मुंबईतील वरळीमध्ये गणपतराव कदम मार्गावरील पाईपलाईन फुटली आहे. लगेचच पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाईपलाईनमधून होणारी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे पाईपलाईन फुटलेली होती. वसई विरार पालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3,926 कोटी 44 लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तर आगामी वर्षामध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी करात ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक महत्त्वाची बातमी समोर येते. शिवसेना शाखा उघडण्यासाठी गाळाभाड्याने घेतला आणि कब्जा या प्रकरणी शिवसेनेचा विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहितसह 3 विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पै कुटुंबियांची जागा अवैध पद्धतीने हडप केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय. तर काही दिवसांपूर्वी पै कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन अन्याय होत असल्याची तक्रार दिलेली होती. या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर लालसिंग पुरोहित विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवसेना विभाग प्रमुख लालसिंग पुरोहित याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जागा हडप केल्याप्रकरणी पुरोहित विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पै कुटुंबियांनी आदित्य ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर ही कारवाई झाल्याचं बघायला मिळत आहे. शिवसेना विभाग प्रमुख यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. जागा हडप केल्याप्रकरणी पुरोहित विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.